माझ्या आजीची गोष्ट सांगतो. तर तिचं वय 90च्या आसपास असेल. आता ती चालते, फिरते, पण काही महिन्यांपूर्वी तिच्या खूप साऱ्या सिम्प्टमॅटिक कंप्लेंट्स होत्या. कधी पण भेटलं की मला म्हणायची, "माझं अंग दुखतंय, मला ताप येतोय, सारखी कणकणी वाटते, चालायची नाही, फिरायची नाही, बसून राहायची. नीट जेवण करत नव्हती. अधेमध्ये जेवणच कडू लागते म्हणायची." आणि तिची बरीच औषधं पण चालली होती. ब्लड प्रेशरचं, शुगरचं, अँटॅसिड्स. तिच्या सगळ्या तपासण्या करून घेतल्या. तिचं शुगर नॉर्मल होतं. HbA1cचा रिपोर्टसुद्धा नॉर्मल. तिची डायबिटीजची औषधं बंद करून टाकली. तिचं ब्लड प्रेशर पण नॉर्मल होतं. तिची बीपीची औषधं बंद करून टाकली. लोह आणि व्हिटॅमिनचे सप्लिमेंट्स चालू केले. इतरही औषधं चालू केली, पण तिचे सिम्प्टम्स काही इम्प्रूव्ह होईनात. शेवटी मग एक न्यूट्रिशनल सप्लिमेंट चालू केला आणि थोड्याच दिवसामध्ये फरक पडला. तुम्ही बघताय ती चालू शकते आता. सध्या तिला कसलीही कंप्लेंट नाही आहेत आणि ती स्वतःची कामं स्वतः करते. सांगण्याचा उद्देश हा आहे की उतरत्या वयामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स न्यूट्रिशनल असतात किंवा असू शकतात. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला डॉक्टर सांगतील कुठल्या प्रकारचे न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स घ्यायचे किंवा तुम्ही डायटिशियनला सुद्धा कन्सल्ट करू शकता. सायन्स किंवा लॅब रिपोर्ट सगळ्या गोष्टी एक्सप्लेन नाही करू शकत.